राज्यात पुन्हा एकदा बरसणार धो-धो पाऊस. पाऊस केव्हा राज्यात येणार? सविस्तर अपडेट. राज्यातील पेरण्या कधी होणार? मान्सून कधी येणार? संपूर्ण अपडेट याच व्हिडिओत. तर शेतकरी मित्रांनो, सविस्तर अपडेट पाहणार आहोत. कोणत्या ठिकाणी मुसळधार देखील पाऊस पाहायला मिळू शकतो, तर कोणत्या ठिकाणी कशी स्थिती राहू शकते, सविस्तर अपडेट पाहायला मिळेल. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल. तर चला पाहूयात सविस्तर माहिती. तर राज्यामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर पुन्हा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यातली त्यात पाहायला गेलं तर हा पावसाचा जोर आपल्याला जे आहे ती जूनच्या 1 तारखेपासून पाहायला मिळू शकतो. परंतु असंही नाही की 1 तारखेला सार्वत्रिक पाऊस पडेल. हा पाऊस कोकणापासून सुरुवात होणार आहे. तसेच जर आपण जिल्ह्यानुसार पाहायला गेलं तर महाराष्ट्रामधील सर्वात आधी सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढतानाची परिस्थिती आपल्याला दिसून येणार आहे. सोलापूर, सांगलीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दिसून येत आहे. तसेच विजयपूर, सांगली, जत, विटा, कराड, वडूजच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. तर बारामती, जेजुरी, इंदापूर, करमाळा, दोंड, जामखेड, अहिल्यादेवीनगर, बीड, केजच्या भागात हलक्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच या पावसाचा जोर जे आहे ते 2 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जूनचा पहिला आठवडा पावसासाठी पोषक आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच जर एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये सोमवारी दिनांक 3 तारखेला आपल्याला राज्यातील मराठवाडा विभाग, कोकण विभाग तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. त्यातली त्यात सोमवारी सकाळूनच पुणे, अकलूज, सातारा, रत्नागिरी, दापोली, सांगलीचा भाग असेल या ठिकाणी मध्यम पावसाची सुरुवात पाहायला मिळत आहे. तसेच हा दुपारनंतर जोर मराठवाड्याकडे सरकत आहे, पश्चिम महाराष्ट्राकडे. त्यातली त्यात अहिल्यादेवीनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड, केज, जामखेड, करमाळा, बार्शी, पेठ, दोंड, बारामती, इंदापूर, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, अहिल्यादेवीनगर, जुन्नर, श्रीरामपूर, संभाजीनगर, मनमाड पर्यंत जोर पाहायला मिळत आहे. नंतर मराठवाड्याचा 4 तारखेला पूर्ण भाग तो घेईल. म्हणजे सार्वत्रिक पाऊस होणार नाही पण पोषक वातावरण राहील. अहिल्यादेवीनगर येथे अतिवृष्टीसारखी परिस्थिती देखील पाहायला मिळू शकते. नांदेड, पुसद पर्यंत जोर राहील. पुणे इकडे नंदुरबार पर्यंत राहील. मात्र इकडे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सध्या तरी जास्त पावसाची शक्यता दिसत नाही, परंतु याही ठिकाणी चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. भाग बदलत पाऊस याही ठिकाणी दिसून येऊ शकतो. 5 तारखेचा विचार केला तर 5 तारखेला देखील मराठवाडा पूर्ण, पश्चिम महाराष्ट्र पूर्ण, तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये त्यातली त्यात नाशिक, नंदुरबार, धुळे, साक्री, पारोळा, आव्हा याही ठिकाणी पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात, मध्यम स्वरूपात पाहायला मिळेल. व अकोला, अमरावती, आर्वी, नागपूरच्या भागात देखील, यवतमाळ, कारंजा, वाशिम तुरळक ठिकाणी भाग बदलत पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर जालना, संभाजीनगर, सिल्लोड याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. तर जळगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.